सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातली। गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये युतीबद्दल नेमकं काय चाललंय याचे अंदाज बांधले जात होते। या तर्कवितर्कांमध्येच उद्धव ठाकरेंचं एक विधान अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरलेलं आहे। जे महाराष्ट्राच्या मनात तेच आमच्याही मनात असं म्हणत त्यांनी ठाकरेंच्या युतीचे सकारात्मक संकेत दिलेले आहेत आणि हे संकेत अधिक बळकट केल्याचं दिसून येतंय। राज आणि उद्धव ठाकरेंची युती दृष्टीपथात, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। ठाकरे प्रेमींची इच्छा पूर्ण होणार। संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। 2 दशकांनी दोघे भाऊ एकत्र येणार। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। ठाकरे बंधूंच्या युतीची ही ब्रेकिंग न्यूज लवकरात लवकर मिळण्यासाठी ठाकरे प्रेमींनी देव पाण्यात ठेवायला सुरुवात केलेली असेल। उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या मनातली गोष्ट बोलून दाखवल्यानं अनेकांना आता ठाकरेंची युती दृष्टिक्षेपात आली असंच वाटू लागलं असेल। गेले 2 दिवस राज्याचं राजकारण ठाकरेंच्या युतीच्या बातम्यांनी व्यापून गेलंय। खरं तर काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या टाळी आरोळीचे फक्त प्रयत्न सुरू होते, पण थेट कुणीच बोलत नव्हतं। त्यामुळे युतीवरनं ठाकरे ब्रदर्सची ग्रेट भेट कधी होणार याचीही प्रतीक्षा लांबत होती। या सगळ्या गोष्टींविषयी अनेकांची मनं तळ्यात मळ्यात असताना उद्धव ठाकरेंनी मात्र थेट मन की बात शेअर केली। मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। चालू आहे का? जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही आउटडेटेड न होणारा ब्रँड असल्यानं या बातम्यांमध्ये फक्त राजकारण्यांचाच नाही माध्यमांना सुद्धा कमालीचा रस आहे। सिनियर ठाकरे एकमेकांसोबत राजकीय जवळीकीचा प्रयत्न करत असतानाच जनरेशन नेक्स्टचे प्रयत्नही लपून राहिले नाही। आदित्य उद्धव ठाकरे आणि अमित राज ठाकरे यांच्या कालपरवाच्या विधानांमुळे काहीतरी सकारात्मक घडतंय याचाही अंदाज बांधला जाऊ लागला। आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या 2 भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही आहे। मला काही इश्यू नाही 2 भाऊ एकत्र येणार, पण मी 2014ला 17ला बघितलं आहे। 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलं आहे, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते। राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केलेला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे। आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल, तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। या सगळ्या घडामोडींमध्ये संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या संवादाबद्दल एक विधान केलं आणि अनेकांना विचार करायला भाग पाडलं। बघा, ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे 2 भाऊ आहेत ना। मी त्या दोघांनाही पाहिलंय आणि जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर पुढे एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील। एकीकडे दोघे भाऊ एकमेकांना साथ घालत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी सुद्धा मनोमिलनाची तयारी दर्शवली। त्यामुळे नेत्यांसोबत कार्यकर्त्यांचाही पॅचअप मोड ऑन झाल्याचं चित्र आहे। आमची सर्व शिवसैनिकांची कळकळीची विनंती आहे उद्धव साहेबांना की आज जर हे जे राजकारणात चिखल झालेलं आहे, जर हे सुरळीत आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचं असेल तर दोघं ठाकरे बंधू राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील यांनी एकत्र येणं ही काळाची गरज झालेली आहे। आज जी काही प्रतिमा भेट दिली आहे, हिंदुत्व अधिक ठाकरे आणि बरोबर महाराष्ट्र, हे समीकरण जर घडलं तर निश्चितच ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडच चालणार।
ठाकरे बंधूंची मन की बात तर झाली, आता दोघे भाऊ दिल की बात कधी करणार याची महाराष्ट्र वाट पाहतोय. कारण ठाकरेंचं एकमेकांसोबतचं नातं जितकं हळवं आहे, तितकीच त्या नात्याला गेल्या काही वर्षातल्या राजकीय कटुतेची किनार सुद्धा. ही कटुता दूर करण्याचा आजवर अनेकदा प्रयत्न झालाय, पण यश काही मिळालं नाही. सध्या दोघे भाऊ आपापल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडतायत. सध्या उद्धव ठाकरेंकडे ना शिवसेनेचं नाव आहे ना चिन्ह. तसंच लोकसभेचा अपवाद वगळता त्यांना विधानसभेत अपेक्षित यश मिळवता आलं नाही. तर दुसरीकडे या दोनही निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे आजच्या घडीला शिवतीर्थ आणि मातोश्रीच्या मनोमिलनाची हीच ती वेळ, अशी अनेकांची भावना आहे. ठाकरे बंधू एकत्र येणं ही काळाची गरज आहे. दोन्ही बंधू एकत्र आल्याच्या नंतर कधी फायदाच नाही. जर त्यांनी एकत्र काम केलं तर फायदाच होईल. डिफरंट असं लँग्वेजसाठी त्याच्यासाठी असं वाटतं की दोघा भाऊला एकत्र यावं लागतं. त्यामुळे चर्चेच्या सगळ्या गुऱ्हाळात आता राज ठाकरे आपल्या दादूकडे जातात की थोरलेपणाच्या नात्यानं उद्धव त्यांच्या राजाला साथ घालतात, याचीच महाराष्ट्राला प्रतीक्षा असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल. असे म्हटलं जातं की या प्रकारात संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. आता संदेश नाही तर थेट बातमीच देऊ. उद्धव ठाकरेंकडून मनसे युतीवर शिक्कामोर्तब. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे ते महत्वाचं नाही, तर उद्धव ठाकरेंच्या मनात काय हे महत्वाचं. ठाकरेंच्या बातमीची वाट बघू, संदीप देशपांडेंचं मोठं विधान. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा पर्याय. चंद्रकांत खैरेंचं न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत वक्तव्य. राज उद्धव ठाकरेंच्या युतीशी माझा काय संबंध? मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर एकनाथ शिंदेंनी युतीवर बोलणं टाळलं. शालिंदर सुपेकरांचा आणखी एक कारनामा उघड. विरोधात आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप. तर सुपेकरांना साईट पोस्टिंग दिली आहे. सर्व आरोपांची चौकशी सुरू. मुख्यमंत्र्यांची माहिती. शेंद्रा MIDC मधील आरक्षण रद्द करून शिरसाट यांनी मुलाला 5 एकर जागा दिली. दोघांचं उत्पन्न पाहता ते 26 कोटी कुठून देणार होते? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल. मिठी नदी गाळ व्यवहार प्रकरणामध्ये दिनो मोरिया आणि भाऊ सॅन्टिनोच्या घरावर ईडीची छापेमारी. 14 तासांपासून ईडीकडून झाडाझडती सुरू. गडचिरोलीमध्ये कोट्यावधींचं बक्षीस असलेल्या 12 माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमक्ष आत्मसमर्पण. तर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या लग्न सोहळ्यालाही मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. पोलिसांचाही केला गौरव. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन. पहिली वंदे भारत ट्रेन रवाना. काश्मीरच्या विकासाला नवी चालना. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याकडून पंतप्रधान मोदींना G7 शिखर परिषदेचं आमंत्रण. 15 ते 17 जून दरम्यान पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित.